जय श्रीराम. बालमित्रांनो, काल आपण बघितलं की सीता आणि तिच्या तिन्ही बहिणींचा विवाह राम आणि त्याचे तिन्ही भाऊ यांच्याशी थाटामाटात ते विवाह सोहळा पार पडला. 1 महिनाभर तो विवाह सोहळा चालला होता. अयोध्येतले सगळे नगरजन खूप आनंदित झाले. त्यांचा खूप आगत स्वागत आणि सगळी बडदास्त ठेवण्यात आली. त्यामुळे ते खूप खुश झाले. आता या 4ही मुलींना निरोप देण्याची वेळ आली होती. मुलीला निरोप देताना बापाची काय अवस्था होते. एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात दुःख. इथे तर 4ही मुली एकाच वेळी चालल्या होत्या. घर सुनं होणार होतं. त्या फक्त राजघराण्याच्या मुली नव्हत्या, पूर्ण मिथिलेच्या मुली होत्या. सगळ्यांनाच गलबलून येत होतं. महाराणी सुनयना मुलींना उपदेश करतात. सासरी कसं वागायचं हे शिकवतात. रथ तयार झाले. सगळं वऱ्हाड अयोध्येच्या दिशेनं निघालं. आता या मुली कधीच आपल्याला दिसणार नाहीत असं मिथिलावासियांना वाटत होतं आणि म्हणून मिथिलावासी सगळे शोक करीत होते. अयोध्येची वाट जंगलातून आहे. मध्ये मध्ये हे लोक मुक्काम करतात. महर्षी विश्वामित्रांना निरोप. अयोध्येसाठी निघण्याच्या आधी एक घटना घडली. सगळा विवाह सोहळा पार पडला. विश्वामित्र दशरथ राजांचा निरोप घेण्यासाठी येतात. ते म्हणतात, राजन, एके दिवशी मी तुझा पुत्र मागण्यासाठी आलो होतो. आता तुझा राम तुला परत करतोय. मला हिमालयात तपश्चर्येसाठी जायचं आहे. तेच माझं जीवनाचं उद्दिष्ट आहे. तेव्हा कृपा करून मला आज्ञा द्या, निरोप द्या. त्यांनी जावं असं कुणालाच वाटत नव्हतं. सगळे त्यांना आग्रह करत होते, पण ते ठाम होते. त्यांना भावी राजा घडवायचा होता. ते त्यांचं काम आता पूर्ण झालं होतं. श्रीरामांनी गुरूंच्या चरणी मस्तक ठेवलं. गुरुदेव, पुन्हा कधी भेटणार? कदाचित कधीच नाही. पण रामा, मला तुझ्याकडून गुरुदक्षिणा हवी आहे. मी तुला जे जे काही शिकवलं ते विसरू नकोस. विश्वामित्र मुनी केवळ आपला कमंडलू उचलून चालू लागले. त्यांनी माघारी वळून पुन्हा पाहिलं सुद्धा नाही. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे सारे जण पाहत राहिले. यानंतर संपूर्ण रामकथेत विश्वामित्र कुठेच आले नाहीत. ही गुरूंची निस्पृहता. भगवान परशुरामांचं आगमन. सगळे वऱ्हाडी चालत असताना जंगलात एकाएकी कसला तरी भयंकर आवाज आला. मंगलवाद्य वाजायची थांबली. सगळेच घाबरले. तोच समोरून हातात परशु उगारून परशुराम येत असतात. मोठ्याने विचारतात, कुठे आहे तो राम? त्यांचा तो क्रोधाविष्ट आविर्भाव पाहून दशरथासहित सगळेच त्यांना प्रणाम करतात. त्यांची स्तुती करतात. त्यांचा पुन्हा पुन्हा एकच प्रश्न, कुठे आहे तो राम? त्याला माझ्यासमोर आणा. दशरथांना वाटले मागच्या मागे रामाने पळून जावे, पण गर्दीतून वाट काढत श्रीराम पुढे आले. त्यांनी परशुरामांना वंदन केलं आणि म्हणाले, अयोध्या नरेश दशरथ नंदन पुत्र राम आपणाला वंदन करीत आहे. परशुरामांना वाटले, रामाचे रक्षण करण्यासाठी या लोकांनी या तोतया रामाला माझ्या पुढे उभा केला आहे. कारण एवढं कोवळं पोर ही अचाट कामगिरी कशी करू शकेल? मला खरा राम हवा आहे. कुणालाही राम म्हणून माझ्यासमोर आणाल तर मी फसेन असं वाटलं का तुम्हाला? मीच खरा राम आहे. दशरथ पुत्र, तुम्ही कोणत्या रामाबद्दल बोलत आहात? ज्याने शिवधनुष्यभंग केले तो राम? हो, मी तोच राम आहे. अरे पोरा, ते शिवधनुष्य तू कसा उचलू शकतोस? तुझी काय ताकद? महामन, माझ्याकडून काही चूक झाली का? तुझ्या म्हणण्यावर माझा विश्वास नाही. तू खरंच राम असशील तर माझ्या परीक्षेला उत्तर दे. माझ्या खांद्यावर विष्णूचा धनुष्य आहे. त्याला प्रत्यंचा लावून दाखव. असं म्हणताच ते धनुष्य आपोआप श्रीरामांकडे आलं. श्रीरामांनी त्यावर बाण चढवला आणि म्हणाले, मुनिश्रेष्ठ,
आता हा बाण मी कुणाला मारायचा तेवढं फक्त सांगा. तुम्ही श्रेष्ठ मुनिवर आहात आणि मी विश्वामित्रांचा शिष्य आहे. त्यामुळे हा बाण मी तुमच्यावर मारू शकत नाही. पण तुम्ही आजपर्यंत जे पुण्य कमावले त्याचा नाश मी या बाणाने करू शकतो. परशुराम शांत झाले. परिस्थिती एकदम पालटली. परशुराम माघारी वळले आणि महेंद्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले. श्रीराम आणि परशुराम दोन्ही भगवंताचे अवतार आहेत. श्रीराम श्रीकृष्ण हे पूर्णावतार आहेत, तर परशुराम आवेश अवतार आहे. आवेश अवतार म्हणजे काय? एखादे विशिष्ट कार्य करवून घेण्यासाठी एखाद्या पवित्र शरीरात भगवंत काही काळ वास करतात. परशुराम तसेच पवित्र होते. त्याचवेळी काही क्षत्रिय उन्मत्त झाले होते, म्हणून त्यांचा नाश करण्यासाठी भगवंत परशुरामामध्ये म्हणजे परशुरामाच्या शरीरामध्ये प्रविष्ट झाले होते. उन्मत्त क्षत्रियांचा नाश केल्यानंतर त्यांनी थांबायला हवं होतं, पण तसं झालं नाही. परशुराम सर्वसमावेशक क्षत्रियांचा नाश करायला निघाले. ही भूमी निःक्षत्रिय करीन हा त्यांचा संकल्प. 21 वेळा त्यांनी तसे केले. त्यामुळे समाजाची घडी विस्कटली. कारण क्षत्रियच नाहीत म्हटल्यावर पापी राक्षसांचे फावले. त्यामुळे समाजात क्षत्रिय असणे खूप आवश्यक आहे. म्हणून श्रीरामाने शांतपणे परशुरामांना सक्तीची निवृत्ती दिली. आता परशुरामाचे युग संपले आणि श्रीरामांचे युग सुरू झाले. श्रीरामचंद्रांचे गुणवर्णन. सगळी मंडळी अयोध्येला पोचली. एकदम 4 सुनांचा गृहप्रवेश झाला. राजप्रासाद एकदम भरून गेला. कुळकुळाचार झाले. मेजवान्या झाल्या. सगळे आपापल्या रोजच्या कामाला लागले. प्रभू राम रोज राजसभेत येऊन बसतात. तेथील कारभारात लक्ष देतात. मंत्री, सरदार, जनता आणि राजा यांचे परस्पर संबंध कसे आहेत ते बघत. पण कुठेही ढवळाढवळ करीत नाहीत. कुणी मत विचारलं तरच देतात, तेही कुणाला न दुखवता. प्रजेत मिसळायचं. त्यांची सुखदुःख समस्या समजवून घ्यायची. त्यावर उपाययोजना करायची. वडीलधाऱ्यांचा मान ठेवायचा. एकूणच सर्व चांगले गुण श्रीरामांकडे आहेत. त्यामुळे जनतेचे ते प्रिय झाले. त्यांनी सगळ्या विद्या मिळवल्या. सगळी व्रतं सांभाळली. त्यांची लोकप्रियता दशरथांच्या कानावर येत होती आणि ते कृतकृत्य होत होते. दशरथांच्या जीवनात आता नुसता आनंदच होता. भरत शत्रुघ्न आजोळी जातात. दशरथ राजांनी भरताला त्याच्या आजोळी म्हणजे कैकेय देशात अश्वपतींकडे पाठवले. का बरं? तर रामलक्ष्मण विश्वामित्र मुनींबरोबर गेले. विश्वामित्रांनी सर्वतोपरी त्यांना शिक्षित केले, तयार केले. श्रीराम तर आता राज्यकारभारात लक्ष पण घालायला लागले. पण भरत आणि शत्रुघ्न यांना ती संधी मिळाली नाही. अश्वपती म्हणजे आजोबा, भरताचे आजोबा राजकारण धुरंधर होते, मुत्सद्दी होते. म्हणून राजनीतीचा योग्य अभ्यास करण्यासाठी भरताला तिकडं पाठवलं. भरत आणि शत्रुघ्न ही अतूट जोडी आहे. भरतासोबत शत्रुघ्न जाणारच. पूर्वी माझं तुझं असं नव्हतं. कुणीही कुणाच्या माहेरी आजोळी जात असत. दशरथांची स्वेच्छानिवृत्ती. एकदा दशरथ राजे राजसिंहासनावर बसले आहेत. त्यांनी आरशात पाहिले तर कानाजवळचे केस पांढरे झालेले दिसले. आता आपलं वय झालंय, त्यामुळे ही जागा आता युवराजाला देऊन आपण निवृत्त झालं पाहिजे असं त्यांना वाटलं. इथे एक गंमत आहे. रघुकुल प्रतिष्ठित आहे. त्याचं सिंहासन पवित्र आहे. तितकंच महत्त्वाचंही आहे. त्यावर आरूढ होणारा राजा सर्वार्थाने महनीय आहे. असं असताना राजदरबारात दशरथ राजाने आरशात पाहिलं असं होऊ शकतं का? तर नाही. इथे आरसा म्हणजे काय? मनाचा आरसा. स्वतःच्या अंतःकरणात डोकावून बघायचं म्हणजे स्वतःच्या गुणदोषांची छाननी करायची. संस्कृती आणि धर्म जपणारा राजा दशरथ. त्यांनी ठरवलं की माझ्या डोळ्यासमोरच या सिंहासनावर
योग्य व्यक्ती बसली पाहिजे. आता योग्य व्यक्ती कोण? तर त्यांचा प्रिय राम. वंशपरंपरेने राम ज्येष्ठ असल्यामुळे त्यांना गादीवर बसवण्यात काहीच अडचण नव्हती. पण राजकारणात असं नाही करता येत. दशरथांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. त्यात जनतेचे प्रतिनिधी पण बोलावले. त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. आजपर्यंत मी प्रयत्नपूर्वक राज्यकारभार व्यवस्थित सांभाळला. आता उतारवयाची चाहूल लागली आहे, तेव्हा युवराज निवडला पाहिजे. तुमच्या मतानुसार कुणाला युवराज करावे? एकमुखाने श्रीरामाचं नाव पुढे आलं. दशरथ म्हणाले, मलाही तसंच वाटतं. तेव्हा सगळी सभा आनंदाने उड्या मारायला लागली. दशरथांनी गमतीने विचारले, श्रीरामाचे नाव घेतल्याबरोबर तुम्हाला इतका आनंद झाला? याचा अर्थ आता मी लवकर इथून जावं असं तुम्हाला वाटतंय का? नाही महाराज, आपल्या कारकिर्दीत आम्ही सुखी समाधानी आहोतच, पण श्रीराम गादीवर बसले तर कारभार अधिक सरस होईल. दशरथांच्या मनासारखं होतंय, तेही सगळ्यांच्या अनुमतीने. राजांना खूप आनंद झाला. ते युवराज्याभिषेकाचा मुहूर्त काढण्यासाठी जनतेची परवानगी मागतात. जनता महाराजांच्या शब्दाबाहेर नाही. दशरथ म्हणतात, उद्या पुष्य नक्षत्र आहे. उद्याच श्रीरामांचा राज्याभिषेक व्हावा असं मला वाटतं. पण इतक्या कमी वेळात तयारी कशी होईल? महाराज, ते आमच्यावर सोपवा. सगळी तयारी होईल, अगदी सप्तसागराचं पाणीसुद्धा. कारण अयोध्या संपन्न नगरी आहे. देवालयात पूजेसाठी सागरांचं पाणी लागतं, म्हणजे तेही अशक्य नाही. सगळीकडे उत्साहाचे वारे व्हायला लागले. नगरी सुशोभित करण्यात आली. आपापल्या परीने प्रत्येकाने घरचेच कार्य म्हणून तयारी केली. राज्याभिषेकाची एवढी घाई का? असं आपल्याही मनात येतं की नाही, की ताबडतोब त्यांनी राज्याभिषेक उद्याच करायचं असं का ठरवलं? तर रामाच्या राज्याभिषेकाची एवढी घाई दशरथांनी का केली? त्यांची 2 मुलं म्हणजे भरत आणि शत्रुघ्न हे आजोळे गेली आहेत. त्यांना घेऊन यायला हवं होतं की नाही? श्रीराम पण विरोध का करत नाही? त्यांचं तर भावांवर खूप प्रेम आहे, पण तेही म्हणत नाही की भरत शत्रुघ्नाला येऊ द्या. दशरथ राजांना कसली भीती वाटते का? ते कसल्या दडपणाखाली आहेत का? की हे त्यांचं राजकारण आहे आणि रामही त्यात सामील आहे? पण कुलपरंपरेप्रमाणे राम ज्येष्ठ असल्यामुळे हा अधिकार रामाचाच आहे. मग कोणी विघ्न आणणार आहे का? याचं उत्तर आपण बघूया. दशरथ राजा मोहिमेवर असताना 8 दिवस अश्वपतींकडे मुक्कामाला होते. अश्वपती म्हणजे कैकेयीचे वडील. त्यांचे चांगले आदरातिथ्य झाले. आत्तापर्यंत दशरथ राजांचे 2 विवाह झाले आहेत. एक कौसल्या आणि दुसरी सुमित्रा. पण त्यांना संतान प्राप्ती झाली नव्हती. अश्वपतींची मुलगी कैकेयी दशरथ राजांच्या मनात भरली. त्यांनी कैकेयीचा हात मागितला. दशरथ शूरवीर संपन्न राजा होता, त्यामुळे नाही म्हणायला जागाच नव्हती. पण कैकेयी वयाने लहान, तर दशरथ चांगलेच प्रौढ. शिवाय आधीच्या 2 राण्या आहेतच. मुत्सद्दी अश्वपतींनी अट घातली, माझ्या मुलीला जे पुत्ररत्न होईल तोच अयोध्येच्या सिंहासनावर बसेल. हे मान्य असेल तरच नातेसंबंध जुळतील. दशरथांनी मागचा पुढचा काहीही विचार न करता पटकन संमती दिली. वर्तमान फार वेगळे होते. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. अश्वपतींना जो शब्द दिला आहे त्याप्रमाणे भरताचा राज्याभिषेक व्हायला हवा होता, पण यांना तर राम राजा व्हायला हवा होता. म्हणजे कुलकलंक लागणार. अश्वपती स्वस्थ थोडेच बसणार, म्हणजे त्यांच्याशी झुंज द्यावी लागणार. म्हणून त्यांना कळायच्या आत राज्याभिषेक उरकायचा आहे. पण कैकेयी तर अयोध्येतच आहे ना, तिचा काही प्रश्न नाही. ती भरतापेक्षा रामावर जास्त प्रेम करते, त्यामुळे ती विरोध करणार नाही. उलट तिला आनंदच होईल. शिवाय दशरथाने अश्वपतींना शब्द दिलाय हे तिला माहीत नाही आहे.
आता श्रीरामाने विरोध का नाही केला बरं? दशरथांनी रामाला जवळ बोलावलं आणि काकुळतीला येऊन विनंतीच केली, रामा, आजकाल मला खूप वाईट वाईट स्वप्न पडतात रे. त्यांचा अर्थ मी बऱ्याच तज्ज्ञ लोकांना विचारला. सगळ्यांचं म्हणणं एकच, माझा मृत्यूकाळ समीप आला आहे. आता राज्यावर संकट येणार आहे. म्हणून त्यापूर्वी मला माझ्या प्रिय रामाला सिंहासनावर बसलेले बघायचं आहे. म्हणून मी राज्याभिषेकाची घाई करतो आहे. शिवाय कोणी सांगावं? उद्या माझीच मती फिरली तर? पित्याने काकुळतीला येऊन डोळ्यात पाणी आणून आज्ञा न करता विनंती केली. मग रामासारखा आज्ञाधारक पितृभक्त नाही कसं म्हणणार? मनात असंख्य प्रश्न असून सुद्धा रामाला काहीच बोलता आलं नाही. सगळीकडे जोरात तयारी सुरू आहे. राजप्रासादावर दिव्यांची रोषणाई केली आहे. सगळ्यांची लगबग चालू आहे. मंथरा वरच्या सज्जात गेली. तिने हे पाहिले. एका दासीकडून तिला समजले की उद्या रामाचा राज्याभिषेक आहे. आता ही मंथरा कोण? तर ही कैकेयीची दासी, पाठराखीण, सखी, रक्षण करती, सर्वे सर्वा तीच आहे. कैकेयी देशातून ती कैकेयी सोबत आली आहे. कैकेयीच्या आईला तिच्या वडिलांनी हाकलून दिलं होतं. त्यामुळे कैकेयीचा सांभाळ मंथरेनेच केला. म्हणून ती जणू तिची आईच होती आणि म्हणून तिचं रक्षण करण्यासाठी तिच्यासोबत तिचं कवच बनून आलेली होती. याच नात्यातून मंथरेचं बोलणं कैकेयी ऐकून घेते. उद्या राज्याभिषेक होणार, राम राजा होणार आणि अयोध्येला सुखी करणार. बस एवढ्याच करता रामाचा जन्म आहे का? देवांना धाक पडला. जर राज्याभिषेक झाला तर प्रभूंनी ज्या कार्यासाठी जन्म घेतला आहे ते कार्य राहूनच जाईल. सगळ्या देवांची मीटिंग झाली. त्यात सरस्वतीला म्हणजे शारदेला सगळ्यांनी ही कामगिरी सोपवली. शारदेने कुणाच्या तरी जिभेवर बसावं आणि त्याच्याकडून कैकेयीचं मन विचलित विषाक्त करून घ्यावं. शारदेने विचार केला, अयोध्येत जन्मलेल्या कोणाही व्यक्तीकडून हे काम होणार नाही. कारण ही सगळी मंडळी रामावर जीवापाड प्रेम करतात. दुसरं कोणीही काहीही सांगितलं तरी कैकेयी ऐकणारच नाही. कारण तिचाही रामावर प्राणापेक्षा जास्त प्रेम आहे. मग कोणीतरी बाहेरची व्यक्ती हवी. आता ही बाहेरची व्यक्ती म्हणजे एकच मंथरा. सरस्वतीने आपलं काम केलं. म्हणजे काय केलं? मंथरेच्या जिभेवर आरूढ झाली. मंथरा सज्जावरून धावतच खाली आली आणि तिने तिच्या पद्धतीने कैकेयीला सांगायला सुरुवात केली. उद्या रामाचा राज्याभिषेक आहे हे ऐकल्यावर कैकेयीला एवढा आनंद झाला. ही बातमी मंथरेने आणली म्हणून तिने मंथरेला मिठीच मारली. आपल्या गळ्यातील मौल्यवान हार तिला बक्षीस म्हणून दिला. मंथरेने तो हार फेकून दिला आणि कैकेयीवर जोराने ओरडली, अगं तू वेडी का खुळी? राज्याभिषेक रामाचा आहे, तुझ्या भरताचा नाही, आणि तुला एवढा आनंद होतोय? कैकेयीला काहीच कळलं नाही. तिला खरंच आनंद झाला होता, कारण ती रामावर खरंच प्रेम करत होती आणि राम राजा होतो आहे याचा कैकेयीला आनंद झाला होता. मंथरा असं का बोलते आहे हे कैकेयीला कळत नव्हतं. कैकेयी उलट तिच्यावर ओरडत होती, काय सांगतेस तू? दोघींची वादावादी झाली, पण कैकेयीच्या जिभेवर सरस्वती बसली होती. त्यामुळे मंथरेने आपलं गाणं, आपलं म्हणणं कैकेयीला पटवून देण्याचा सपाटाच लावला. मंथरेने कैकेयीला कसं समजावलं हे पुढच्या भागात पाहू. जय श्रीराम.